तुम्ही मगाशी म्हणालात की एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन, तर ॲलोपॅथीमध्ये आम्ही म्हणतो या आजारासाठी कोणतं औषध, आणि आयुष मात्र म्हणतं की आजार का झाला, शरीराचं संतुलन का बिघडलं. तर ते तुम्ही जीवनशैली, संतुलन आणि प्रतिबंध असा जो तुम्ही भारताचा जो प्रयत्न आहे, तर त्याच्यामध्ये पुढे काय करायचं विचार आहे आयुष मंत्रालयाचा? बाकीच्या ज्या उपचार पद्धती आहेत ते झालेल्या आजारावर उपचार केले जातात. आयुर्वेद, योगा ह्या उपचार पद्धती अशा आहे की कुठलाही आजार होऊ नये म्हणून आपण याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर योग असेल, आयुर्वेद असेल, हे आमचे प्रिव्हेंटिव्ह आहेत, कुठला आजार होऊ नये म्हणून. आणि दुर्दैवानं झाला तर त्याला दुरुस्त करण्यासाठी सुद्धा आयुर्वेदामध्ये, योगामध्ये त्याच्यामध्ये औषधं आहेत किंवा त्या साधना त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह पण आमचं आहे आणि क्युरेटिव्ह पण त्या ठिकाणी आहे. आणि याचाच प्रचार प्रसार व्हावा, सगळं जग स्वस्थ राहावं म्हणून नरेंद्र मोदीजींनी हा जगभर याच्या प्रचार प्रसाराची जबाबदारी आमच्या मंत्रालयावर त्यांनी दिलेली आहे. ते काम आम्ही या ठिकाणी करतो. आता आपल्या भारतामध्ये एवढी प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत, आणि तर आधुनिक वैद्यकशास्त्र म्हणजे ज्याला आम्ही ॲलोपॅथी म्हणतो आणि आयुष पद्धती यांचा समन्वय आपण कसा साधायचा ठरवलं आहे? आपले पंतप्रधान असतील, आमचं मंत्रालय असेल, की आमचा प्रयत्न हा असतो की प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ह्या ज्या उपचार पद्धती आहेत, आधुनिक उपचार पद्धती आणि ट्रेडिशनल उपचार पद्धती, याचं इंटिग्रेशन झालं पाहिजे. एकत्रपणाने ह्या राबवल्या गेल्या पाहिजेत आणि आम्ही ते सुरू केलेलं आहे. आज जवळपास देशभरामध्ये 12,500 आयुषचे आयुष्यमान आरोग्य मंदिर आहेत की त्या ठिकाणी सगळे आमचे आयुषचे डॉक्टर बसतात. आयुषच्याच औषधी तिथे दिल्या जातात, आयुषच्या पद्धतीनं उपचार होतात. त्यानंतर आमच्या ज्या PSC आहेत, CSC आहेत, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहेत, याच्यामध्ये सुद्धा आम्ही आयुष विभाग सुरू केलेला आहे. तिथेसुद्धा आमचे आधुनिक म्हणजे ॲलोपॅथीसोबत आमचे आयुषचे डॉक्टर लोकंसुद्धा तिथं बसलेले असतात. एवढंच नाही तर आपले जे ग्लोबल स्टँडर्डचे एम्स आहेत, तर या सगळ्या एम्समध्ये सुद्धा आपण आयुष विभाग, एम्समध्ये पण आहे, पूर्ण आयुष विभाग त्या ठिकाणी उघडलेले आहेत. त्याच्यानंतर आमचे 12 राष्ट्रीय संस्थान आहेत देशभरामध्ये की जे आयुषची सेवा लोकांना देतात आणि तिथला फुटफॉल खूप मोठा आहे. म्हणजे अगदी आमच्या अनेक याच्यामध्ये राष्ट्रीय संस्थांमध्ये रोजच्या OPD ह्या 2,000पासून 3,000पर्यंतच्या OPD त्या ठिकाणी असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता वाढत चाललेल्या आहेत, लोकांचा अवेअरनेस वाढायला लागलेला आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये एक लोकाला जो आयुर्वेदाचा अनुभव आला की अरे त्यावेळेस दुसरं ॲलोपॅथीमध्ये कुठले औषधं किंवा हे काही नव्हतं, त्यावेळेस सर्व लोकांनी घरोघरी आयुर्वेदिक उपचार केले, काढे घेतले, होमिओपॅथी तेच ना, आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथी असेल, युनानी असेल, म्हणजे पारंपरिक उपचार पद्धतीचा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी कोरोनावर मात मिळवण्यासाठी उपयोग केला आणि त्याच्यामध्ये यशही चांगल्या प्रकारे मिळालं. तेव्हापासून याच्यावरचा विश्वास लोकांचा वाढत चाललेला आहे. म्हणजे मी असं जर म्हटलं की प्रताप सरांनी जर आयुष हे पर्याय न म्हणता आपल्या भारतीय आरोग्याचा पाया आहे हे रचायचं ठरवलं आहे, तर ते योग्य ठरेल का? हे बघा, मी नाही पण आमच्या मंत्रालयात आमचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी हे ठरवलेलं आहे की आयुषचा स्वीकार जर अगदी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केला, की आज आपण पाहतो की आजार खूप वाढत चाललेले आहेत आणि ते नॉन कम्युनिकेबल डिसीज ज्याला आपण म्हणतो, बघण्यासाठी कॅन्सर असेल, हार्ट असेल, मेंदूचे विकार असतील, किडनी असेल, मानसिक हे असेल, हे याचं खूप मोठे पेशंट आपल्या देशामध्ये वाढतात. आणि याचं मूळ कारण जे आहे ते 2 गोष्टीमध्ये आहे असं आमचं मंत्रालय आम्हाला स्वतःला वाटतं. ते एक तर आपल्या खानपान, जो आपण आहार घेतो, लाईफस्टाईल, आणि दुसरं लाईफस्टाईल, आपली दिनचर्या, ह्या सगळ्या आपण व्यवस्थितपणानं हँडल करत नाही म्हणून हे सगळे आजार ॲटोमॅटिक उद्भवायला लागलेले. आणि आमचं मंत्रालय तोच प्रचार आम्ही करतो. आज आम्ही आयुष आहारसुद्धा लॉन्च केलेला आहे. उद्याच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण लोकांना जो नाश्ता देणार आहे तो आयुषचा देणार आहे. आयुष आहार म्हणजे काय? आयुष आहार म्हणजे काय? आयुष आहार म्हणजे शुद्ध, सात्विक आणि ज्याला काय म्हणतो, आपल्या शरीराला पोषक असणारं असं खाद्य. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष किंवा त्याच्यामध्ये बाकीचे दुसरे जे काही शरीराला करणारे असे काही घटक त्याच्यामध्ये नसतात.
शुद्ध आहार तो असतो आणि त्यालाच आपण आयुष्य आहार म्हणतो. जसे आपले पंतप्रधान म्हणतात की मोरिंगाचं त्यांनी मागं केलं, आपल्या आणि मिलेटचं केलं, हे केलं. तर हे आपल्या जीवनामध्ये लोकांनी वापरले पाहिजेत आणि जंक फूड वगैरे याच्यापासून थोडं दूर राहिलं पाहिजे. आपले मोदी म्हणतात की आपला साखर असेल, तेल असेल, मीठ असेल, रोजच्या जीवनात 10% तरी तुम्ही कमी वापरणं सुरू करा. आज आता ओबॅसिटी म्हणजे लठ्ठपणाचे पेशंट आपल्या इकडं खूप निघून राहिलेले आहेत. तर हे सगळे खानपान आणि याचा दिनचर्याचा आहे. म्हणून हा आयुष्य आहार आपण तिथं लॉन्च केलेला आहे. त्यातून लोकांचं आरोग्य चांगलं राहील. त्याच्यासोबत योगा केला, तुमचं आरोग्य चांगलं राहील. कुठं लहान मोठं आजार झाले, तुम्ही आयुर्वेदिक उपचार करा, होमिओपॅथी, युनानी, आयुषचे उपचार करा, तर त्याच्यातून साईड इफेक्ट अजिबात होत नाहीत. म्हणजे एक स्वस्थ जीवनशैली निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प देशात आणि जगामध्ये सुद्धा. याला ना इंटिग्रेटिव्ह मेडिसिन किंवा फंक्शनलमध्ये आम्ही ज्याला होलिस्टिक हेल्थ म्हणजे समग्र आरोग्य म्हणतो, मला असं वाटतं त्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला जरूर भेट द्या. आणि हो, सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.